तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. मूवीतील दुसरा सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतला आहे, तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंधाधुन मूवीची शूटिंग लोकेशन पाहणार आहोत. ही जी मूवी आहे ती हिंदी मूवी आहे आणि 2018 रिलीज झाली होती. या मूवीबद्दल सांगायचं झालं तर या मूवीमध्ये आयुष्मान खुराना, तब्बू आणि राधिका आप्टे आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. तर या मूवीमध्ये आयुष्मान खुराना जे आहे यांनी ब्लाइंड असल्याची म्हणजे एक आंधळा असल्याची भूमिका केली आहे आणि अतिशय छान भूमिका केली होती. या मूवीची बरीच जी शूटिंग आहे ती पुण्यामध्ये शूट झालेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक शूटिंग लोकेशन कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपण जाणार आहोत पुण्यातील तुळशीबाग येथे. तुळशीबाग येथे श्रीराम मंदिराच्या परिसरामध्ये या अंधाधुन मूवीची शूटिंग केलेली आहे. तर चला मित्रांनो, वेळ घालवता त्या ठिकाणी निघूया. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ घालवता त्या ठिकाणी निघूया. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत मांजरीपासून 15 ते 16 किलोमीटर असणाऱ्या या तुळशीबागेत. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती दुकानं आहेत. या ठिकाणी खूप मोठं मार्केट या ठिकाणी असतं, आपल्याला तर माहीतच असेल. पुण्यात शांततेचं ठिकाण शोधणं खूप कठीण झालं आहे मित्रांनो. रस्त्यावर, बाजारात, कॅफेमध्ये, हॉटेलमध्ये, मंदिरात सगळीकडे खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा गर्दीमध्ये एखादी शांत जागा भेटली तर आपल्याला कसं वाटेल. तर होय मित्रांनो, तुळशीबागेतच श्रीरामाचं एक असंच शांत मंदिर आहे. इतक्या गर्दीमध्ये ते मंदिर आपल्याला शांत पाहायला भेटतं. तर तिथे आता आपण चाललो आहे. तर या तुळशीबागेत तुम्ही गर्दी पाहू शकता खरेदीसाठी. किती पब्लिक या ठिकाणी आहे. याच गर्दीतून त्या श्रीराम मंदिराकडे आपल्याला जायला लागतं. श्रीराम मंदिरापूर्वी या ठिकाणी पुण्यातील जे मानाचे 7 गणपती आहेत त्यातले हा 4था गणपती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी श्रीराम मंदिराचा हा प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मंदिरात जात असताना आजूबाजूला तुम्ही शॉप बघू शकता. तर मित्रांनो, फायनली आपण या तुळशीबागेतील श्रीराम मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. तर समोर आपल्याला नगरखाना दिसत आहे. सुमारे 250 वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. तर येथील भिंतीवरती तुम्ही कलाकृती बघू शकता कशा प्रकारे साकारले आहे. अतिशय सुंदर असं छायाचित्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. सतराव्या शतकातील सुमारे 250 वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच मंदिरासमोर एक छोटंसं मंदिर आहे. तर यांचं आपण दर्शन घेऊया. तर श्रीरामाचं हे जे मंदिर आहे या ठिकाणी हा दरवाजा बंद दिसत आहे आपल्याला, कारण या मंदिराची पुनर्रचना चालू आहे.
तर थोडंसं झूम करून आपण पाहिलं पण स्पष्ट दिसत नाही आहे. मंदिराच्या समोर हा दिवा आपल्याला दिसतो. छोटी छोटी रोप आपल्याला दिसतात. या ठिकाणी आकाशकंदील लावलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही या मंदिराचा सभामंडप यांची रचना कशा प्रकारे आहे. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण काहीतरी काम चालू आहे आतमध्ये, त्यामुळे हा दरवाजा आपल्याला बंद दिसत आहे या ठिकाणी. श्रीराम मंदिराच्या उजव्या बाजूस हे छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी देखील कुलूप आहे. तर आतमध्ये श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. तर श्री गणेशाचं आपण दर्शन घेतलं. याच मंदिरासमोर या ठिकाणी हे वृक्ष आपल्याला दिसतं. तुम्ही मूवीमध्ये पण पाहिलं असेल, मी पुढे दाखवणारच आहे. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये बरीच दुकानं आहेत. आणि श्रीराम मंदिराच्या उजव्या बाजूस श्री गणेशाचं मंदिर पाहिलं आणि डाव्या बाजूस पण एक मंदिर आहे. तर या ठिकाणी बसले नंदी महाराज. या ठिकाणी देखील कुलूप आहे. तर हे जे छोटंसं मंदिर आहे, हे मंदिर आहे श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर. आणि आतमध्ये आपल्याला त्यांची मूर्ती दिसते आणि ते शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल. तर बघू शकता किती शांतता या मंदिरात आहे. कारण या मंदिराच्या जर तुम्ही बाहेर पडलात तर गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर इथे समोर आपल्याला दिसत आहे शिखराचं काम चालू आहे, त्यामुळे आतमध्ये प्रवेश नाही आपल्याला. तर तुम्ही गर्दी बघू शकता. गर्दी किती वाढली तरी शांतता आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, आता वळूया आपण मूवीच्या सीनकडे, कशा प्रकारे घेतले आहेत ते. तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. आता आपण पाहणार आहोत मूवीचा दुसरा सीन. तर याच ठिकाणी तो मूवीचा दुसरा सीन घेतलेला आहे. याच ठिकाणी जिथे मी बसलेला आहे, याच ठिकाणी आयुष्यमान खुराना बसलेले असतात. त्यावेळेला ही जी रोपं आहेत त्यावेळेला ती नव्हती या ठिकाणी.
तुम्ही मॅच करू शकता. याच ठिकाणून तो सीन घेतलेला आहे. मूवीतील जो नेक्स्ट सीन आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. याच ठिकाणी आयुष्मान खुराना थांबलेले असतात आणि नमस्कार करतात. तर याच ठिकाणून तो सीन घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. तर मित्रांनो, अंधाधुन मूवीतील जेवढे पण सीन या मंदिराच्या परिसरामध्ये घेतले होते तेवढे आपण पाहिले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहलिका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.